नमस्कार. 10वीतील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक वृंदांचे सकाळ उद्योग समूह आणि DCF व्हेंचर्सतर्फे स्वागत. मित्रहो, आपल्याला इंग्रजी विषयासोबतच बीजगणित हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समवेत श्री दिलीप बापट सर इथे उपस्थित आहेत. स्वागत सर तुमचं. सरांची ओळख करून द्यायची झाली तर सरांचं BE झालं आणि त्याच्यानंतर ध्रुव अकॅडमीची त्यांनी स्थापना केली. ते संचालक आहेत आणि विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात, त्याचबरोबर त्यांचं काउन्सिलिंग करतात आणि मॅथ्स आणि फिजिक्सचे क्लासेससुद्धा सरांचे आहेत. सरांचं इतकंच काम नाही आहे, पण मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी असेल, सरिता विद्यालय असेल किंवा सुंदर देवी राठी हायस्कूल असेल, तिथे सर विश्वस्त म्हणून काम करत आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून मॅथ्स आणि फिजिक्सच्या क्षेत्रात खूप मोठं काम सर करतायत. आणि सर मुख्य म्हणजे आज आपल्याला बीजगणित याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सर, माझा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारावा वाटतो की यावर्षी कोरोना मुळे अभ्यासक्रम काही कमी झालेला आहे आणि तो नेमका काय आहे, त्याच्यात कोणती प्रकरणं वगळली आहेत हे सांगू शकाल? हो, निश्चितच. यावर्षी कोरोनाच्या सगळ्या बॅकग्राऊंडवर मुलांची शाळा झालेली नाहीये. हो. ऑनलाईन एज्युकेशनमुळे अनेक अडचणींना मुलांना सामोरं जावं लागतंय. हो. त्यामुळे यावर्षी सर्वच विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये शासनाने काही कपात केलेली आहे. तसंच ती बीजगणितामध्ये सुद्धा केलेली आहे. फक्त बीजगणिताच्या दृष्टीने एक खूप चांगली गोष्ट मुलांच्या दृष्टीने जी झाली आहे ती 6 प्रकरणांमधून 2 प्रकरणं ही यावर्षी अभ्यासक्रमातच नाही आहेत. अच्छा. त्यामुळे मुलांना अभ्यास जो करायचा आहे तो एकूण 4 प्रकरणांचा करायचा आहे. बर. त्यामुळे अर्थनियोजन हे जे 4थं प्रकरण आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी हे 6वं प्रकरण हे अभ्यासक्रमातून यावर्षी पूर्ण वगळलेलं आहे. एकूण त्यामुळे 4 प्रकरणच आता शिल्लक आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. दुसरं प्रकरण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणं. त्याच्यानंतर तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, त्याला अंकगणितातील श्रेणी असं म्हणतात. आणि 5वं प्रकरण आहे ते म्हणजे संभाव्यता, प्रोबॅबिलिटी. त्यामुळे आता मुलांना या 4च प्रकरणांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. जसं सर तुम्ही म्हणालात की हे 2 प्रकरणं वगळली गेलेली आहेत, पण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात मग त्या अनुषंगाने काही बदल झाले आहेत का? हां, प्रश्नपत्रिकेचं जे एकूण स्वरूप आहे त्याच्यामध्ये सामान्यपणे ही जी प्रश्नपत्रिका आहे ती 5 प्रश्नांमध्ये विभागलेली असते. परंतु प्रश्न ठरवताना जे प्रश्न एक्झामिनर टाकतात त्याच्यामध्ये काय विचार केला जातो तिथपासून मी आधी पहिले सुरुवात करतो. सामान्यपणे या प्रश्नांमध्ये तुमचं नॉलेज किती आहे, म्हणजे ज्ञान तुम्हाला या अभ्यासक्रमातून किती मिळालेलं आहे ते त्याच्यावरचे काही प्रश्न असतात. दुसरं जे आहे ते अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला समजलं किती आहे त्याच्यावर काही प्रश्न असतात. तिसरा प्रकार प्रश्नांचा जो असतो तो स्किल बेस म्हणजे तुमचं समजलेलं जे ज्ञान आहे त्याचा उपयोग करून तुम्हाला कौशल्याच्या आधारित काही प्रश्नांची त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं असतं. आणि चौथा प्रकार जो आहे या तिन्हीचा उपयोग करून त्याचं उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन स्वरूपातले काही प्रश्न असतात. त्यामुळे ही संपूर्ण बीजगणिताची जी प्रश्नपत्रिका आहे ती 4 प्रकारांनी त्याच्यामध्ये प्रश्न विभागलेले आहेत. एकूण जे प्रश्नांची संख्या आहे ती 5 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि 40 गुणांचा हा पेपर आहे. त्याच्यामध्ये जर आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात गेलो तर पहिला प्रश्न जो आपल्याला विचारला जातो तो संपूर्ण 1 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 4 प्रश्न जे आहेत ते बहुपर्यायी म्हणजे त्याच्यामध्ये MCQ असणार आहेत आणि मुलांनी त्यातला योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचंय. दुसरा जो प्रश्न आहे त्यातलाच म्हणजे पहिल्या प्रश्नाचा उपप्रश्न, त्याच्यामध्ये 4 गणितं मुलांना सोडवायची आहेत. ती 1-1 मार्काची 4 गणितं असणार आहेत. असं मिळून पहिला प्रश्न हा 8 मार्काचा मुलांना सोडवायचा आहे. तसंच दुसरा प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये आता या गेल्या 2 वर्षापासून SSC बोर्डाने कृती प्रश्न म्हणजे ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड प्रश्न, मगाशी मी जे सांगितलं की तुम्हाला समजलं किती आहे हे तपासण्यासाठीचे प्रश्न या प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारलेले असणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या असतील, त्या रिकाम्या जागा मुलांना भरायच्या आहेत. आपण गणित सोडवायला लागलो
की आपल्या डोक्यामध्ये त्याचा एक पॅटर्न बसलेला असतो आणि त्या पॅटर्नप्रमाणे आपण गणित सोडवतो. परंतु हे जे प्रश्न असणार आहेत, या प्रश्नामध्ये तुम्हाला एखाद्या गणितातली संकल्पना किती समजली आहे हे तपासण्यासाठी काही ठिकाणी मुद्दामून रिकाम्या जागा दिलेल्या असतील. त्या ठिकाणी तुम्ही योग्य पर्याय निवडणं आणि योग्य उत्तर तिथे लिहिणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा आपल्याला कृती प्रश्न कसा पद्धतीने विचारला जाईल असा विचार करून त्या प्रश्नाचा अभ्यास करायचा. हा जो प्रश्न क्रमांक 2 आहे, त्या प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा अजून एक दुसरा प्रश्न आहे, उपप्रश्न क्वेश्चन 2B. त्याच्यामध्ये आपल्याला 4 गणितं सोडवायची आहेत जी 2-2 मार्काची असणार आहेत. त्याला आपल्यासाठी पर्याय असतील, म्हणजे ऑप्शन्स 5 ऑप्शन्स मधून 4 प्रश्न आपल्याला त्याच्यात सोडवायचे. हे झालं साधारण पहिले 2 प्रश्न मिळून 16 मार्क होतात. म्हणजे 8 मार्काचे 1-1 मार्काचे प्रश्न, ज्याच्यामध्ये MCQ आहे आणि 1 मार्क क्वेश्चन आहे. नंतरचे जे आहेत ते ऍक्टिव्हिटी प्रश्न आणि प्रत्यक्ष गणित सोडवण्याचे प्रश्न, असं मिळून एकूण जे पेपरचं विभाजन आहे ते 16 मार्काचं आहे. सर, तुम्ही खूप छान पद्धतीनं आता त्याच्या गुणरचनेबद्दल सांगताय. मला विद्यार्थी मित्रांना एक नम्र विनंती करायची आहे की सर प्रत्येक प्रश्नांवरचे गुण आणि त्याविषयी इतकी सखोल माहिती देत आहे. आपण जर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघून वहीमध्ये याची नोंद केली तर कदाचित आपल्याला ते प्रश्नपत्रिका सोडवताना खूप फायदा होणार आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना बीजगणिताचा अभ्यास आता उरलेले दिवस साधारण 40-45 आहेत, तर या उरलेल्या दिवसांमध्ये बीजगणिताचा अभ्यास कसा करावा हे याच्याबद्दल काही सांगू शकाल का? हो, ते सांगतो, पण त्याच्यापूर्वी एक थोडासा मागच्या प्रश्नामध्ये पूर्ण करतो. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो पुन्हा आपल्याला 9 मार्काचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा एक प्रश्न हा कृतीवर आधारित आहे आणि 2 प्रश्न हे प्रत्यक्ष सोडवण्याचे आहेत. असा मिळून तो 9 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 8 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये 3 प्रश्नांमधून 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि प्रश्न क्रमांक 5 हा 3 मार्काचा आहे. मगाशी मी जे म्हटलं की तुम्हाला ऍप्लिकेशन करता येतंय का हे तपासण्यासाठी प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 हे बोर्डाने राखून ठेवलेले आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की एकूण उरलेल्या दिवसामध्ये अभ्यास कसा करायचा, तर मी असं मुलांना तुम्हाला सुचवायचंय मला की प्रश्नपत्रिका कशी आहे त्यानुसार आपल्याला उरलेल्या दिवसांमध्ये अभ्यास करता येईल का, असा एक विचार मुलांनी करावा. आणि दुसरा विचार करताना आपल्याला प्रकरणं किती आहेत आणि आपल्याकडे शिल्लक दिवस किती आहेत याचा विचार करावा. आता आपल्याकडे आज पासून साधारण 40 दिवस आपल्याकडे बोर्डाच्या पेपरसाठी आहेत. प्रत्यक्ष पहिला पेपर आपण लिहू त्याच्या आधीचे 8 दिवस सोडून देऊ, म्हणून मी 40 दिवस म्हटलं. त्यामुळे 40 दिवसामध्ये 4 प्रकरणं आपल्याला पूर्ण करायची आहेत, म्हणजे सरासरी 10 दिवस शिल्लक आहेत एका धड्यासाठी. त्यामुळे आपला विचार करताना 4 प्रकरणांमध्ये सगळ्यात सोपं प्रकरण कोणतं आहे त्याला कमी दिवस ठेवायचे, सगळ्यात अवघड प्रकरण जे आहे त्याला जास्त दिवस ठेवायचे. असा विचार करून जर मुलांनी प्रश्न सोडवले किंवा अभ्यास केला धड्याचा, तर त्यांना खूप सोप्या पद्धतीने यावर्षी बीजगणिताचा पेपर सोडवता येईल. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून, म्हणजे प्रश्नपत्रिका कशी असणार आहे याचा अभ्यास करून आपल्या अभ्यासाची रचना करणं. म्हणजे 1 मार्काचे प्रश्न, 2 मार्काचे प्रश्न, 3 मार्काचे, 4 मार्काचे. मग त्याप्रमाणे वेगवेगळ्या पेपरमधून 1 मार्काचे एक 25 प्रश्न सोडवून बघितले, 2 मार्काचे एक 50 प्रश्न सोडवून बघितले. असं जर मुलांनी केलं तर त्याचा उपयोग त्यांना निश्चितच होईल. हे सर्व मला एक खूप छान वाटलं की बीजगणिताचा पेपर सोडवताना त्याचं बरोबर गणिती स्वरूपात तुम्ही 4च पेपर उरलेत आणि मग 10 दिवस मिळतात. हे खूप म्हणजे प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंटचं खूप याच्यातनं छान होईल. मला थोडंसं आणखीन स्पेसिफिक असं विचारायचं आहे की कोणत्या प्रकरणावर किंवा कोणत्या प्रश्नावर अधिक भर द्यायला पाहिजे मुलांनी? खरं तर म्हणजे एका शिक्षक म्हणून या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. कारण कोणाला कोणता धडा सोपा जातो आणि कोणाला कोणता धडा अवघड जातो हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्यावर आधारित आहे. परंतु तरी सुद्धा आपण जी 4 प्रकरणं शिल्लक आहेत त्या प्रकरणांचा जर विचार केला
तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ज्याचा उपयोग करतो असं जे प्रकरण आहे ते म्हणजे संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी. अगदी रोजच्या जीवनात काय होण्याची शक्यता आहे, म्हणजे कोरोनामुळे पेपर होणार आहे का नाही होणार आहे, इथपासून आपल्याला प्रोबॅबिलिटीचा विचार करावा लागतो. त्यामुळे प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर माझ्या दृष्टीने सोपा आहे. त्या चॅप्टरचा जर विचार केला तर त्याच्यात सुद्धा 4 प्रकारांनी प्रश्न विचारतात. आपण जर तेवढ्याच 4 प्रकाराचा अभ्यास केला तर आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्याच्यानंतरचा जो सोपा चॅप्टर आहे तो म्हणजे अंकगणितातील श्रेणी, कारण त्याच्यामध्ये सिक्वेन्स हा सुद्धा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे. तोच आपल्याला गणितामध्ये वापरायचा आहे, म्हणजे अंकांमधला सिक्वेन्स. आणि मग त्या सिक्वेन्समध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणावरच्या वेगवेगळ्या स्थानावरच्या संख्या, त्यांची एकूण बेरीज, अशा पद्धतीचेच प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या पुढचा सोपा चॅप्टर जो म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा अवघड तो आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, म्हणजे 2 चलातली एकरेषीय समीकरणं. आणि मग शेवटचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे वर्ग समीकरणं. त्याकडे मुलांनी सगळ्यात शेवटी म्हणजे शेवटच्या 10 दिवसामध्ये किंवा शेवटचे जे 12-15 दिवस उरतील त्या दिवसामध्ये जर क्वाड्रॅटिक इक्वेशन केला तर परीक्षेच्या आधी केलेला तो चॅप्टर लक्षात पण राहायला मुलांना सोपं जाईल. त्यामुळे माझ्या दृष्टीने जर सिक्वेन्स फॉलो केला तर एक 4 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये प्रोबॅबिलिटी होऊ शकतो. अंकगणितातील श्रेणी याला एक 4 ते 5 दिवस लागू शकतात आणि लिनियर इक्वेशन्सला 7-8 दिवस पुरू शकतात. उरलेले सगळे जे दिवस आहेत ते सगळे मग वर्ग समीकरणं क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी मुलांनी खर्च केले तर त्यांना खूप सोपं जाऊ शकेल. मी असं अनेक वेळेला बघतो, मुलं जसं भाषेचे पेपर जे असतात ते वाचून जास्त मनन करतात आणि मग ते सोडवायचा प्रयत्न करतात, पण कधी कधी ते बीजगणिताला पण लागू करण्याचा प्रयत्न करतात. तर पेपर सोडवून पाहणं हे कितपत आवश्यक वाटतं सर आपल्याला? आपली ही परीक्षा लेखी आहे. हो, त्यामुळे लेखी परीक्षेचा अभ्यास लेखी केला पाहिजे आणि तोंडी परीक्षेचा अभ्यास तोंडी केला पाहिजे. त्यामुळे अगदी लॉजिकली आपण विचार केला तर पेपर जेवढे सोडवून बघितले जातील तेवढा त्याचा फायदा आहे. आणि गणित हा विषय असा आहे की जो तुम्ही सोडवला तर पटकन सुटतो आणि जर वाचला तर त्याला सुटायला वेळ लागतो. त्याच्यामुळे जेवढी गणित मुलं सोडवतील ती त्याचा उपयोग त्यांना जास्त होईल. मग पेपरच्या फॉर्मॅटमध्ये सोडवावी किंवा पुस्तकातली गणितं घेऊन प्रत्यक्ष सोडवून बघावी, दोन्ही प्रकारांनी करता येईल. मग हे सोडवत असताना त्या कृती प्रश्नांचा सराव कसा करावा? आजकाल बाजारामध्ये भरपूर प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे 10 पेपर असलेल्या पेपर सेट पासून ते 4-5 पेपर एका विषयाचे आहेत अशी पेपर सेटची वेगवेगळ्या पब्लिकेशनची पुस्तकं आहेत. आपण जर 3-4 पब्लिकेशनची पुस्तकं मिळवली आणि त्यातले कृती प्रश्न सोडवले, त्यातले 2 मार्कचे प्रश्न सोडवले, त्यातले 3 मार्कचे सोडवले तर त्याचा सराव होईल आणि त्याचा उपयोग पण परीक्षेमध्ये होईल. अजून एक सोपा मला मुलांना एक आयडिया द्यायची आहे की बोर्डाचा असा नियम आहे की पुस्तकाच्या बाहेरचं काही मुलांना मिळत नाही, म्हणजे येतच नाही पेपरमध्ये, आणि जर चुकून आलं तर त्याचे मार्क मुलांना मिळतात. त्यामुळे पुस्तकाबाहेरचं येणार नसल्यामुळे मुलांना पेपर माहितीच आहे. कारण जेवढं पुस्तकामध्ये मटेरियल आहे तेवढा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे समजा 100 गणितं या एकूण पुस्तकामध्ये आहेत, वगळलेली त्यातली काही गणितं आपण सोडून देऊ तर 81 गणितं जर आपल्या पुस्तकात असतील तर 80 पैकीच आपल्याला एकूण गणितं सोडवायची आहेत. त्यामुळे आपल्याला पेपर माहिती असल्यासारखाच आहे. फक्त मला असं वाटतं की त्या गणितांमध्ये कदाचित आकडे बदलतील किंवा तो भाग असेल, म्हणजे अगदी जशी आहे तशी ती गणितं येणार नाही. तसं एका प्रश्नाच्या बाबतीत म्हणजे प्रश्न क्रमांक 5 मध्ये जिथे आपल्याला ऍप्लिकेशन आणि अंडरस्टँडिंग याचं मिक्सचर येऊन प्रश्न विचारला जाणार आहे, त्या ठिकाणी म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये काही ठिकाणी आपल्याला सेंटीमीटरचं मीटर देतील किंवा आकडे थोडेसे बदलून देतील. पुस्तकातलंच गणित समजा x + 2y = 8 असं असेल तर देताना 2x + y = 8 असं बदलून देतील. कॉन्सेप्ट क्लॅरिटी आहे का नाही तुमची असेल तर ते सोडवता येईल तुम्हाला. छान सर, मला एक म्हणजे या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की
जनरली काय लिहावं हे आपण बोलतच असतो, पण काय करू नये, म्हणजे उत्तरपत्रिकेत विशेष करून काय लिहू नये असं तुम्हाला वाटतं सर? सामान्यपणे म्हणजे बोर्डाच्या नियमाप्रमाणे तुम्ही निळ्या किंवा काळ्या शाईनी पेपर लिहावा. हो, संपूर्ण पेपर शक्यतो एकाच शाईमध्ये म्हणजे आयदर बरोबर आहे. निळी शाई किंवा काळी शाईमध्ये लिहावा. हं, इतर रंगाची कुठलीही पेन, हं, पेपर जरी बीजगणिताचा असला तरी सुद्धा स्केच पेन किंवा रंगीत पेन्सिलीचा वापर करून पेपर सजवण्याचं कुठलीही गोष्ट करू नये, कारण त्याचे मार्क तुम्हाला मिळत नाहीत. हं. सजवण्यासाठी मार्क नाही आहेत. आणि इतर रंगाचे तर कुठलेही स्केच पेन किंवा पेन्सिल वापरायला परवानगी नाही. हं. त्यामुळे आपल्याला जे काही पेपर चांगला नीटनेटका दिसावा म्हणून जे करायचंय ते साध्या पेन्सिलनी किंवा पेनानी सुद्धा, निळ्या किंवा काळ्या पेनानी जरी नीट केलं तरी सुंदर पेपर दिसू शकतो. म्हणजे आपण सौंदर्याबद्दल बोलतोय, तर इतर विषयांबाबतीत आपण समाज किंवा त्याविषयी आपण बोलतोच, पण गणित हा विषय असा आहे जिथे खूप कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. तर उत्तरपत्रिकेत ती नेमकी कुठे करावीत, आणि तर त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल का? आपण जे पेपर पाहतो, आता आम्ही आमच्या हाताखालून भरपूर पेपर जातात, तपासले जातात. तर काही पेपरमध्ये जी गणितांची कॅल्क्युलेशन आहेत ती पाठीमागच्या बाजूला केलेली दिसतात. म्हणजे शेवटच्या पानावरती मुलं रफ कॅल्क्युलेशन असं लिहितात आणि करतात. हं, हरकत त्याला काही नाही. त्यातली फक्त एक ड्रॉबॅक जो मला वाटतो हं, तो सांगतो की समजा आपण 25 गुणिले 35 असं कॅल्क्युलेशन पाठीमागे केलं, हं, त्याचं उत्तर समजा काय 1800 आलं, हं, आणि जिथे प्रत्यक्ष आपण प्रश्न सोडवतोय हं. तिथे ते उत्तर कॉपी करताना 8100 लिहिलं, ओ. तर नाहक मार्क जाऊ शकतात हं, कारण नसताना. हं, त्यामुळे मी सजेस्ट करताना असं करीन की गणिताचा जो संपूर्ण पेपर आहे, म्हणजे समजा असा पेपर असेल तर इकडे जो आपण समास मारतो तो समास थोडा जास्त केला, हं, आणि इथे जे सोडवू आपण त्याचं कॅल्क्युलेशन पेन्सिलनी चांगल्या म्हणजे त्याचा कुठेही कसंही न करता त्याच गणिताच्या शेजारी जर करून दाखवलं हं, तर इकडचं उत्तर इकडे लिहिताना चुकण्याची शक्यता कमी असते. हं, आणि समजा तरी सुद्धा काही कारणाने चुकलं हं. तर तपासणाऱ्या व्यक्तीला हे कळतं की इथे सोडवलेलं बरोबर आहे, इकडचं इकडे उतरवून घेताना एका आकड्याचा इंटरचेंज झालाय, तर त्या परिस्थितीत तुमचे मार्क कदाचित 1 मार्क जायच्या ऐवजी तुमचा अर्धा मार्क जाऊ शकतो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की परीक्षक हे सहृदयतेनं विचार करतील जर त्यांनी केला तर. अ, सर, आपण खूप छान पद्धतीनं सांगितलं की कॅल्क्युलेशन कुठे करावीत, पण मला एक असं वाटतं की मागच्या पानावर जर कॅल्क्युलेशन केली तर काही म्हणजे असं मी ऐकलंय आपल्या काही जणांच्या चर्चेमध्ये की मागच्या पानावर काही मुलं करत नाहीत, ते आतमधल्या पानावर करतात. हो. तर त्याच्या मागची भूमिका काय आहे? मागच्या पानावर केलेली काही ठिकाणी असं सांगितलं जातं की ती कॉपी धरली जाऊ शकते. तुम्ही पाठीमागच्या मुलाला ते दाखवताय असं वाटू शकतं. हां, हां. तर त्याच्यामुळे मुलं आतल्या पानावरती डाव्या बाजूला एक पान करून तिथे कॅल्क्युलेशन करतात. हं, हं, हं. दोन्ही प्रकारांनी करायला हरकत नाही. समजा पाठीमागच्या पानावर केलं, आतल्या पानावर केलं, तर त्याची करण्याची सुद्धा एक पद्धत जर मुलांनी सेट केली बीजगणिताच्या पेपरमध्ये, हं, की ते कॅल्क्युलेशन केलेलं सुद्धा नीटनेटकं जर दिसलं हं. तर एकूण तुमच्या पेपरबद्दलचं मत हे परीक्षकाचं चांगलं होतं. साधारण एका दिवसामध्ये एका परीक्षकाला समजा 200 पेपर तपासून द्यायचे असतील आणि तुमचा पेपर त्यातला 198 असला समजा, बरोबर. तर त्याचा जो माइंडसेट झालेला असतो तो पण आपल्याला विचारात घेऊन आपला पेपर कसा चांगला दिसेल हं, याचा विचार केला तर जास्त सोपं पडतं. तुम्ही परीक्षेची जर तपासण्याची पद्धत बघितली तर परीक्षकाला प्रत्येक पानावरची बेरीज ही पहिल्या पानावर लिहावी लागते, त्या पानावर वरती लिहावी लागते. ह्याच्यात पाठीमागे पुढे करणं हे हं. काम भरपूर परीक्षकाला असतं. म्हणून मी कॅल्क्युलेशन त्याच पानावर अच्छा. शक्यतो जर केलं तर बरोबर. चूक कुठे झाली आहे हे आपल्याही लक्षात यायला सोपं होतं आणि मुलांनाही शिक्षकांनाही सोपं जातं. मला थोडा एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला करावासा वाटतो, ते म्हणजे आपण बीजगणित शिकतो आणि त्याच्यामध्ये खूप सूत्र असतात, हा. पण ती लक्षात राहत नाही. तर याच्याविषयी काही सुचवू शकाल का? आत्ता जो बीजगणितातला 4 धडे आहेत त्या 4 धड्यांमध्ये मिळून जेवढी सूत्र आहेत हं, ती जर आपण धड्याप्रमाणे
लक्षात ठेवली आणि लिहून बघितली तर त्याचा उपयोग जास्त होईल. मी एक उदाहरण देतो. समजा अंकगणितातील श्रेणी हा धडा आपण घेतला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्नाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ह्या स्थानावरची संख्या ओळखा असा आहे. हो. आणि त्या स्थानावरच्या साठी संख्या ओळखण्यासाठीचा एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे TN म्हणजे टर्म ॲट N, म्हणजे N लोकेशनवर असलेली संख्या. त्याचा फॉर्म्युला आहे A+N-1 × D. आता या प्रकाराची सगळी गणितं त्या धड्यामध्ये आहेत. आणि दुसरा जो फॉर्म्युला त्याच्यामध्ये होतो की इतक्या इतक्या स्थानापर्यंत असलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज करा, सम ऑफ N टर्म्स. त्याचा दुसरा फॉर्म्युला आहे. त्याचे दोन प्रकार आहेत, SN = N/2 × ब्रॅकेट 2A + N-1D. आणि दुसरा आहे पहिली टर्म आणि शेवटची टर्म जर तुम्हाला माहिती असेल तर SN = N/2 × ब्रॅकेट T1 + TN. आता हे तीनच फॉर्म्युले या धड्यामध्ये आहेत, याच्यापेक्षा दुसरा फॉर्म्युलाच नाही. तर मुलांनी जर हे 3 फॉर्म्युले 50 वेळा लिहून बघितले तर त्यांचे आपोआप लक्षात राहतील. आणि फॉर्म्युल्याच्या बाबतीत मी असं सजेस्ट करेन की पेपरची पहिली 5 मिनिटं जर मुलांनी सगळे फॉर्म्युले आतल्या पानावर लिहून घेतले पेपर सुरू व्हायच्या आधी, अच्छा, तर प्रत्यक्ष प्रश्न सोडवताना त्यांना फक्त इकडचा फॉर्म्युला तिकडे लिहायला लागेल. कदाचित त्यातले काही फॉर्म्युले हे पेपर सोडवताना लागणार नाहीत, पण जर आपण धड्यांप्रमाणे फॉर्म्युले तपासले आणि फॉर्म्युले लक्षात ठेवले आणि पेपर हातात मिळाल्यानंतर लिहायला सुरुवात केल्यावर पहिल्याच 5 मिनिटांमध्ये सगळे फॉर्म्युले लिहिण्यात पहिली 5 मिनिटं घालवली तर नंतरचा वेळ मुलांचा वाचू शकतो. फॉर्म्युला आठवला नाही, एखादं गणित अवघड आलं, त्याचा विचार करता करता फॉर्म्युला विसरला, ही शक्यता आपोआप त्याच्यामध्ये कमी होते. पहिली 5 मिनिटं त्याच्यामध्ये जातील, पण रेडी फॉर्म्युले तुमच्याकडे तयार राहतील. आणि मी जो हिशोब केला त्यानुसार 12 ते 13 फॉर्म्युले फक्त ह्या 4 धड्यांमध्ये आहेत. अच्छा, त्यामुळे 12 फॉर्म्युले लिहायला 12 मिनिटं पण लागणार नाही. 5 मिनिटं जर खूप झाली त्या फॉर्म्युले. आणि आपल्याला तशी आपल्याला तशी जी प्रश्नपत्रिका असते किंवा त्याचं उत्तरपत्रिका जी असते ती थोडी लवकर पण मिळते, त्याच्यामुळे हा वेळ त्याला आपल्याला मिळू शकतो. छान. आणखीन एक म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की प्रश्नपत्रिकेत काही बदल आहेत का किंवा गुण कुठे कुठे वाढवता येऊ शकतात, पण जर आपण उलटा थोडा विचार केला तर कोणत्या ठिकाणी मार्क्स कमी होण्याची शक्यता असते? एक 2-3 जागा गणिताच्या पेपरमध्ये अशा आहेत की जिथे हमखास मार्क जातात. एक, जिथे तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे तिथे जर तुम्ही फॉर्म्युला लिहिला नाही तर तुमचा हाफ मार्क म्हणजे अर्धा मार्क कट होतो. दुसरा जो ठिकाण आहे, फॉर्म्युला लिहिल्यानंतर दिलेल्या व्हॅल्यू किंवा दिलेल्या किमती त्या सूत्रामध्ये टाकून दाखवणं, याला अर्धा मार्क आहे. म्हणजे 2 मार्काचं जर गणित असेल तर त्यातला पहिला अर्धा मार्क फॉर्म्युल्याला आहे आणि दुसरा अर्धा मार्क दिलेल्या किमती फॉर्म्युल्यात योग्य जागी घालणं याला आहेत. मुलांचे मार्क तिथे जातात, मुलं फॉर्म्युला लिहितात, सबस्टिट्यूशन करत नाहीत आणि डायरेक्ट खाली पुढची स्टेप करतात. तर जसं फॉर्म्युला आहे तशा दिलेल्या व्हॅल्यू टाकणं, इथे सगळ्यात महत्वाचा मुलांचा मार्क जातो. सगळं गणित बरोबर असतं, परंतु मॉडेल आन्सर मध्ये अर्धा मार्क हा फॉर्म्युल्यात योग्य जागी योग्य किंमत घालणे याला असतो. त्यामुळे मग तिथे मुलांचा अर्धा मार्क जातो. आणि तिसरं एक जे ठिकाण आहे की जिथे मार्क जातो, असं शेवट सगळं प्रश्न पूर्ण झाला लिहून की शेवट त्याचं उत्तर पुन्हा वेगळं लिहावं लागतं. बऱ्याचदा त्या उत्तराला मॉडेल आन्सर मध्ये अर्धा मार्क राखीव ठेवलेला असतो. म्हणजे मुलं x = 3 असं लिहितात, त्याला चौकोन करतात, बरोबर आहे, परंतु त्याला मार्क नाही आहेत. तुम्ही x कशाला मानलं आहे, समजा ते एजला मानलं असेल तर ह्या मुलाचं एज इतके इयर्स आहे असं लिहावं लागतं, त्या वाक्याला अर्धा मार्क आहे. त्यामुळे हे एक तिसरं ठिकाण बीजगणिताच्या पेपरमध्ये असं आहे की जिथे मुलांचे मार्क जातात. आता मॉडेल आन्सर जे असतं तिथे काही ठिकाणी या शेवटच्या प्रश्नाला अर्धा मार्क असतो, काही ठिकाणी नसतो.
तर आपण जर अशीच सवय लावून ठेवली की प्रत्येक प्रश्नाचं शेवट उत्तर वेगळं लिहायचं, हो, तर मग अर्धा मार्क मॉडेल आन्सर मध्ये असो किंवा नसो मुलांना त्याचे मार्क मिळतील. आणि माझ्या मते अर्ध उत्तर तर त्या प्रश्नातच असतं की प्रश्नात काय असतं. आपल्याला तर त्याच्यामुळे सोपं आहे. आणि अजून एक ठिकाण असं आहे, ते अल्जिब्रामध्ये किंवा बीजगणितामध्ये त्याची शक्यता थोडी कमी आहे, ते म्हणजे जिथं युनिट लिहायचं असतं, सेंटीमीटर, मीटर, इयर्स, किलोग्रॅम, ग्रॅम अशी युनिट जिथे असतात, तिथे युनिट तुम्ही जर लिहायला चुकलात किंवा युनिट हो. लिहायला विसरलात तर तुमचे अर्धे मार्क जातात. काही वेळेला तुम्हाला तिथं युनिट दिलेलं नसतं, म्हणजे नुसतेच आकडे दिलेले असतात. तिथे उत्तर लिहिताना खाली युनिट असा शब्द लिहायला पाहिजे, कारण त्यांनी दिलेलं नाहीये सेंटीमीटर आहे का मीटर आहे. बरोबर आहे. तर तिथे आपण युनिट लिहिलं तर तुमचे मार्क जाण्याची शक्यता आपोआप कमी होते. ज्या वेळेला 40 पैकी 40चे पेपर येतात त्यावेळेला मग असे मार्क मुलांचे कमी होतात. खूप छोटे छोटे मुद्दे आहेत पण अत्यंत महत्वाचे आहेत, कारण अर्धा मार्क सुद्धा, कारण हा स्कोरिंग सब्जेक्ट सुद्धा मुलं पाहतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात मिळू शकतात. आणि आता या वर्षी तर मिळायलाच पाहिजे. सर, आपण बघितलं की काय चुका होऊ शकतात, पण परीक्षक जे असतात ते गुण पडताळणी करत असतात किंवा पेपर चेक करत असतात, तेव्हा ते एक्झॅक्टली काय पाहतात की जे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून तसा पेपर लिहिला पाहिजे? अजून एक मुलांना मला सांगायचंय की कोणतीही स्टेप वगळू नका, कारण प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क आहे. समजा एक प्रश्न 3 मार्काचा आहे आणि त्या 3 मार्कामध्ये तुमचे एका स्टेपचे अर्धे मार्क समजा गेला तर तुम्हाला 2.5 मार्क मिळेल. पण ज्या वेळेला त्या एकूण प्रश्नाची बेरीज होते, म्हणजे समजा तुम्हाला एका प्रश्नात 3 मार्क पडले, दुसऱ्या प्रश्नात 3 पडले आणि तिसऱ्या प्रश्नात 2.5 पडले, तर त्या प्रश्नाची ज्या वेळेला बेरीज होते 3 आणि 3 6 आणि 2 8, ती 8.5 मार्काची होते. आणि बोर्डाच्या नियमाप्रमाणे त्या पानावरती त्या प्रश्नाला जर 8.5 मार्क पडले असतील तर त्याच पानावर तुम्हाला अर्धा मार्क द्यावा लागतो, म्हणजे तो तसा फुकट मिळणारा मार्क आहे. त्यामुळे कुठलीही स्टेप जर आपण सोडली नाही तर एखाद्या प्रश्नाला आपल्याला 8.5 मार्क पडले तर ते पेपरच्या आतमध्येच 8.5चे 9 होतात. म्हणजे आपल्या शाळेमध्ये काय पद्धत असते की पहिल्या पानावरती 22.5 मार्क पडले तर 23 करतात, अशी एक पद्धत सगळीकडे असते. तसं बोर्डाच्या नियमांमध्ये नाहीये. बोर्डाच्या नियमामध्ये प्रत्येक प्रश्नाला आतमध्येच राऊंड ऑफ करतात. त्यामुळे जर तुम्ही स्टेप लिहिली असेल, जेवढं तुम्हाला येतंय तेवढं जर तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं तर त्याचे जे काही मार्क असतील ते तुम्हाला मिळतील. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की पडताळणी कशा पद्धतीने होते, त्याच्यामध्ये 2 प्रकार होतात. जेव्हा परीक्षक पहिले पेपर तपासतो ते पडताळणीमध्ये तुमची बेरीज सगळी बरोबर लिहिली आहे की नाही. म्हणजे मी पेपर तपासला आणि माझा पेपर तुम्ही पडताळणीला तुमच्याकडे आला तर तुमचं पहिलं काम असतं की मी तपासलेल्या पेपरचे जे एकूण मार्क आहेत ते पहिल्या पानावर बरोबर बेरीज केली आहे की नाही. आणि दुसरं जे काम असतं ते आतमधले मार्क बाहेर बरोबर परीक्षकांनी लिहिलेत का नाही. आणि त्याचबरोबर आतमध्ये कुठे मार्क द्यायचा राहिलाय का. त्यामुळे अर्धा मार्क तुम्हाला एका पानावर जर शिल्लक राहिला असेल, एका पानावर म्हणण्यापेक्षा एका प्रश्नामध्ये तुम्हाला 8.5 मार्क पडलेत तर 8.5चे 9 हे तुमचे त्याच प्रश्नाला पेपरच्या आतमध्येच होतात, ते बाहेर होत नाहीत. सगळीकडे आपण बघतो की 22.5 मार्काचे 23 मार्क करतो एकूण टोटल मध्ये, तसं बोर्डामध्ये केलं जात नाही. ते आतमध्ये प्रत्येक प्रश्नाला जर अर्धा मार्क तुमचा त्याच्यामध्ये आला असेल तर तो पुढे कॅरी फॉरवर्ड लगेच तिथल्या तिथेच होतो. एक शेवटचा आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अगदी महत्वाचा प्रश्न आहे की पेपर अपेक्षित वेळात लिहून पूर्ण कसा करायचा, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, तर ते काय करायला पाहिजे? आपल्याकडे 2 तास आहेत आणि त्यामुळे 120 मिनिटामध्ये 5 प्रश्न सोडवायचे. पुन्हा गणिताच्या भाषेत विचार केला तर 120 भागिले 5 एवढा वेळ आपण प्रत्येक प्रश्नाला दिला पाहिजे. म्हणजे तो साधारण किमान 20 मिनिटं एका प्रश्नाला, असं जर आपण ठेवलं तर 100 मिनिटामध्ये सगळा पेपर होतो आणि मग 10 मिनिटं आपल्याला पेपर तपासणीसाठी शिल्लक राहतात. आता यातले काही प्रश्न जे आहेत ते 20 मिनिटापेक्षा कमी वेळात सोडवून होतात. त्यामुळे आपण आपल्याकडे 100 मिनिटं आहेत, 5 प्रश्न आहेत, त्यातले
1 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याला ते 1 मिनिटामध्ये सोडवून व्हायला पाहिजे. म्हणजे पहिला प्रश्न जर 8 मिनिटाचा असेल तर तो 8 मिनिटामध्ये 8 मार्काचा आहे तर 8 मिनिटामध्ये सोडवायचा. दुसरा प्रश्न परत 8 मार्क्सचा आहे, पण तो 2 मार्काचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे त्याला वेळ आपल्याला 16-17 मिनिटाचा लागू शकतो. तसंच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये करावं लागेल, कारण तिथे 9 मार्कचा प्रश्न आहे. त्यामुळे 3 मार्क एका प्रश्नाला, त्यामुळे अधिक काळजीपूर्वक लिहायचं आहे. त्यामुळे जर आपण त्या प्रश्नाला 20 मिनिटाच्या ऐवजी अर्धा तास ठेवला तर तो प्रश्न आपला चांगल्या प्रकारे सोडवून होतो. तसंच चौथा प्रश्न आहे तो 8 मार्काचा आहे, तोही अर्ध्या तासामध्ये आपण केला तर 1 तासामध्ये आपले 12 मार्काचं 9 आणि 4 9 आणि 8 17 मार्काचा पेपर होईल. आणि मग उरलेला जो पेपर आहे तो उरलेल्या 100 मिनिटातला जो उरलेला भाग असेल त्याच्यामध्ये लिहिला तर आपल्याला 10 मिनिटं पेपर तपासणीसाठी, नंतर काही रेघा मारायच्या असतील, काही उत्तरांना हायलाईट करायचं असेल, सगळे प्रश्न सोडवलेत की नाही हे बघायचं असेल तर त्याच्यासाठी 10 मार्काचा वेळ पुरेसा राहतो. मी मुलांना असं सुचवीन की 2 तास पूर्ण बोर्डाने आपल्याला दिलेले आहेत तर ते 2 तास पेपर पूर्ण लिहूनच आपल्याला परीक्षा हॉलच्या बाहेर जायचंय. असं जर मनाने पक्क ठरवलं तर घाई गडबडीमध्ये एखादा प्रश्न लिहायचा राहिला, एखाद्या प्रश्नाचं युनिट लिहायचं राहिलं, एखादा आकडाच लिहून घ्यायचा राहिला, असं होणार नाही. अजून एक काळजी मगाशी उत्तर पत्रिकेच्या बाबतीत सांगायची राहिली, ती म्हणजे प्रश्नाचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार आपण पेपर लिहिला पाहिजे असा नियम नाहीये. तुम्ही प्रश्नाची क्रमांक संख्या उत्तर पत्रिकेवर लिहायची आहे आणि प्रश्न लिहायचा आहे. तपासणाऱ्या व्यक्तीचा विचार केला तर तुम्ही सरळ ओळीने प्रश्न सोडवणं हे चांगलं. परंतु काही मुलांचं असं असतं की सोडवायला लागलं आणि अवघड आलं तर त्यांचं जे येतंय ते पण विसरतं. तर असं ज्या मुलांना होत असेल त्यांनी प्रश्न जो सोडवायला आपण घेतोय त्यातलं जे आपल्याला येतंय ते गणित पहिले सोडवायला घेतलं तर त्यांचं ते चुकण्याचे चान्सेस कमी होतील. म्हणजे एखाद्या मुलाला जर असं वाटलं की मला प्रश्न क्रमांक 2 पहिले सोडवायचा आहे तर त्यांनी प्रश्न क्रमांक 2 त्याच्यातला उपप्रश्न अ आणि त्या उपप्रश्नातला सुद्धा 1 2 3 4 सलग सोडवायला पाहिजे असं नाही. त्यातलंही जर तिसरं त्याला जर आधी सोडवायचं असेल, ते सोपं वाटलं तर त्यांनी ते आधी सोडवावं. फक्त आपण जे सोडवतोय त्याचा जो नंबर आहे तो व्यवस्थित आपल्याला लिहायचा आहे. तुम्ही सिक्वेन्स बदलला तर चालू शकतं, पण प्रश्न क्रमांक 1 लिहिलं आणि सोडवताना प्रश्न क्रमांक 3 मधलं गणित सोडवलं तर तुम्हाला 0 मार्क मिळतील. त्यामुळे आपण जे लिहितोय त्याचाच प्रश्न क्रमांक, त्याचाच सब क्वेश्चन नंबर हा आपण लिहिलाय का, हे पेपर लिहिताना ज्याची काळजी घ्यायला पाहिजे ते एक वाटतंय. दुसरं मला जे सुचवायचंय की काही वेळेला बीजगणिताच्या पेपरमध्ये रोमन आकडे वापरले जातात. रोमन 1 रोमन 2 असं वापरलं जातं. तर मी मुलांना असं सजेस्ट करीन की मुलांची जी सवय असते ती आपले इंग्लिश आकडे मुलं टाकतात 1 2 3, पण बोर्डाच्या पेपरमध्ये मात्र रोमन आकडे टाकलेले असतात. तर जे बोर्डाच्या पेपरमध्ये आकडे आहेत तेच आकडे प्रश्नांना मुलांनी टाकावेत, म्हणजे गोंधळाची शक्यता 0 होऊन जाते आणि परीक्षकाला अशी म्हणण्याची संधी मिळत नाही की यांनी रोमन आकडे टाकलेले नाहीयेत. त्यामुळे जे प्रश्नपत्रिकेत आहे तेच उत्तर पत्रिकेत यायला पाहिजे. अजून एक MCQचा जो प्रश्न आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये बहुपर्यायी पर्याय निवडायचा आहे, त्या प्रश्नामध्ये मुलांचे 4 मार्क एकदम जाण्याची शक्यता असते. कारण प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर काही सूचना दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 कसा सोडवायचा आहे याच्याबद्दल सूचना लिहिलेली असते आणि त्याच पद्धतीने तो सोडवला तरच त्याचा मार्क आपल्याला मिळतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये पहिला प्रश्न आहे, त्याच्यातला समजा B पर्याय तुम्ही निवडलाय तर नियमाप्रमाणे तुम्हाला फक्त B एवढंच लिहायचं आहे. काही मुलांच्या पेपरमध्ये असं दिसतं की ते B लिहितात, Bच्या पुढे त्याचं उत्तर लिहितात, त्याला मार्क मिळत नाहीत. किंवा
प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्यातला पहिला प्रश्न तो प्रश्न लिहून घेतात हो. आणि मग त्याच्या खाली बी लिहितात. त्याला सुद्धा मार्क नाहीयेत. तुम्हाला फक्त प्रश्न क्रमांक 1 अ मधला पहिला त्याचा पर्याय बी एवढंच लिहायचंय. पण यामुळे तर उलट चांगलं आहे, वेळ पण वेळ वाचतो, पण सवयीनी प्रश्न लिहिला जातो आणि पर्याय लिहिला जातो. ते बरोबर येऊन 4 मार्क मुलांचे त्याच्यामध्ये जाऊ शकतात. तर ही काळजी थोडी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि त्याच्याकरता बोर्डाच्या पेपरमध्ये पेपर आपल्या हातात आल्यानंतर सूचना वाचायला पहिला अर्धा तास असतो. हो. तर नेमका सर्व सूचना व्यवस्थित वाचणं हे आवश्यक आहे. सूचना न वाचता आपण जर लिहिलं तर आपले मार्क जाऊ शकतात. कदाचित असं असू शकतं की प्रश्न पण लिहा आणि त्याचं उत्तर पण लिहा असं सांगितलं असेल तरी सुद्धा मग आपण ते फॉलो नाही केलं तर आपले मार्क जाऊ शकतात. विद्यार्थी मित्र हो, बापट सरांनी बीजगणित या विषय आपल्याला सविस्तर आणि अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांवर अगदी अर्धा मार्क कसा मिळू शकतो किंवा स्वरूप काय असेल हे खूप छान पद्धतीनं समजावलेलं आहे. त्याच्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार. सकाळ वृत्तपत्र समूह आणि DCF व्हेंचरतर्फे आणि आम्हा दोघांतर्फे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.